मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण राजमा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर चला वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरू करूया। राजमा तुम्हाला जेव्हा पण बनवायचा असतो तेव्हा 6 ते 7 तास आधीपासून तो भिजत ठेवायचा, म्हणजे पटकन शिजला जातो। तर आता मी इथं साधारण 1.5 वाटी राजमा घेतलेला आहे। त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं, मीठ घातलं आणि आता आपण शिट्ट्या करून घेऊया। तर 3 ते 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर करायच्या, म्हणजे राजमा एकदम व्यवस्थित तयार होतो। आता शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण साईडला ठेवूया, तोपर्यंत त्याची वाफ सगळी निघून जाईल। तर आपण इथे आता फोडणी घालूया। त्यासाठी मी इथे 2 चम्मच तेल घेतलं। यामध्ये तुमच्याकडे जे असतील ते खडे मसाले यूज करा आणि 1-2 तेजपत्ते ॲड करायचे। यामध्ये थोडंसं वाफून झालं, परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। मी इथं 2 मोठे कांदे घेतलेले, बारीक चिरून घेतले। आता हा कांदा परतून घ्यायचा। थोडासा लालसर रंग यायला लागला की यामध्ये आपण बाकी मसाले आणि टोमॅटो वगैरे ॲड करूयात। त्यामध्ये मी 1 मिरची 2 तुकडे करून घातलेले आहेत। खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी एकच घातली आहे। तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी अजून यूज केली तरी चालेल। आता यामध्ये मी थोडीशी चणा डाळ पण टाकली आहे, खूप छान लागते याची। आणि नंतर 2 बेडगी मिरची टाकल्या। हे सगळं परतून घ्यायचं। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा। प्युरी घेतली तरी पण चालेल, पण मी इथे टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आता हा सॉफ्ट होईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं। तर त्यासाठी याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ ॲड करायचं। मिठाने टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो, त्यामुळे मी इथे थोडंसं मीठ ॲड केलं। आता हे सगळं मिक्स करायचं। आता यामध्ये आपण घरात रेग्युलर वापरणारे मसाले ॲड करूया। थोडंसं हळद, मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, धना पावडर घेतली 1 चम्मच आणि घरात बनवलेला थोडासा मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे। तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हे मसाले कमी जास्त केले तरी पण चालेल। आता हे सगळं मिक्स करायचं आणि आपला मसाला जळायला नाही पाहिजे, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते। त्यामुळे मसाला पण चांगला शिजून तयार होईल। एकदम थोडंसं, खूप नाही, एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं, मिक्स करायचं। 1 ते 2 मिनिट थोडंसं झाकून ठेवूयात, म्हणजे मसाला एकदम सॉफ्ट होईल आणि आपल्याला वाटण्याची गरज पण लागणार नाही। इतका सुंदर आपला मसाला तयार होतो। तर बघू शकता आता याला मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे, सगळे मसाले सेपरेट झालेले आहे। वाव, खूप छान मसाला तयार झालेला आहे। आता बारीक चिरलेली भरभरून कोथिंबीर घातली यामध्ये। हे पण सगळं मिक्स करायचं आणि आता बॉईल केलेला राजमा यामध्ये ॲड करायचा। थोडा थोडा करून यामध्ये ॲड करून घ्यायचा। हे पण सगळं मिक्स करायचं। मस्त भाजी तयार होते, पटकन होते, मिक्सरची गरजसुद्धा नाही आहे याला, वाटणसुद्धा करावं लागत नाही आणि पटकन तयार होते। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये राजमा ज्यामध्ये बॉईल केलं तेच पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं पाणी यामध्ये ॲड करायचं। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। राजमा आणि मसाले एकत्र मिक्स झाले की यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा। त्याने काय होतं, खूप छान टेस्ट होते याची, मस्त लागतं खायला पण। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। झाला आपला राजमा इथं प्रॉपर तयार आहे। आपण एक थोडा वेळ त्याला वाफवून घेऊया, गॅस बंद करू आणि गरम गरम खायला घेऊया। वाव, मस्त दिसतोय, खूप छान झालं आहे। राजमासोबत राईस खूप छान लागतो, पण अशी भाजी बनवली तर तुम्ही चपाती भाकरी याच्यासोबत काहीही खाऊ शकता। बघू शकताय 1 नंबर भाजी तयार झाली आहे आणि खायला पण खरंच खूप छान लागते। तुम्हाला ही आजची राजमा रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा। आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनमध्ये ऑल बटनावरती क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहील। आता मस्त गरम गरम खाऊन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा। पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत थँक्यू।